नमस्कार, मी वास्तुकार डॉक्टर भूषण सोनवणे। आजच्या या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत। वास्तुकार मानाची पैठणी हा जो एपिसोड आहे 19व्या नंबरचा एपिसोड आहे। या एपिसोडमध्ये जिंकलेल्या आहेत महिला ज्यांचं नाव आहे रंजना पांडव मॅडम, जे आहेत ठाण्यावरनं 5 पाखाडी येथून। आणि इथे आपण आलेलो आहोत त्यांच्याबरोबर वास्तुकार मानाची पैठणी हा खेळ खेळण्यासाठी। आणि यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, लोशू ग्रिड स्क्वेअर, जिओमान्सी यांच्याशी रिलेटेड ज्या पण काही गोष्टी असतात त्याचे क्वेश्चन आन्सरिंग आपण ऑडियन्स बरोबर करणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण इकडे सर्व ऑडियन्स बरोबर क्वेश्चन आन्सरिंग करून त्यांना पैठणीसुद्धा देणार आहोत। आता मॅडम तुमचं नाव सांगा। प्रीत प्रसाद कदम। प्रीत प्रसाद कदम। मॅडम आता तुम्ही उखाणा घ्या एखादा। यमुनेच्या डोहात कृष्ण वाजवितो पावा, प्रसाद रावांचा आणि माझा संसार सुखाचा व्हावा। गावा। तर प्रीत मॅडमने इकडे अतिशय चांगला उखाणा घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांना वास्तुकार मानाच्या पैठणीच्या 19व्या एपिसोडमध्ये आपण देणार आहोत एक छोटंसं गिफ्ट। नमस्कार, मी वास्तुकार डॉक्टर भूषण यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आजच्या एपिसोडमध्ये एपिसोड क्रमांक आहे 19 आणि यामध्ये आपण बघणार आहोत रंजना पांडव मॅडम आपल्याबरोबर वास्तुकार मानाचे पैठणीचा जो एपिसोड होता तो एपिसोड इकडे जिंकलेले आहेत। रंजना पांडव मॅडम एपिसोड कशा जिंकल्या तर वास्तुकार मानाची पैठणीचे ऑनलाईन सेशन्स आपण घेत असतो आणि ज्या सेशनमध्ये आपल्याला क्वेश्चन आन्सरिंग करायचं असतं आणि त्या क्वेश्चन आन्सरिंग केलेला जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आपला आस्क वास्तुकर गुरु यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक यामध्ये तो पब्लिश केला जातो आणि त्याच्यानंतर तो तुमच्याकडनं व्हायरल केला जातो आणि तो व्हायरल झाल्यानंतर किमान 1000 व्ह्यूवरशिप ज्या वेळेला तुम्हाला येते, ज्या महिलेच्या व्हिडिओला 1000ची व्ह्यूवरशिप येते त्या महिलेला आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी स्वतः घेऊन येत आहे वास्तुकार मानाची पैठणी तुमच्या सर्व महिलांसाठी। तुम्ही सर्व महिलांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि जर तुम्हाला आत्मविश्वास असेल की तुम्हाला यूट्यूब चॅनल, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती जर क्वेश्चन आन्सरिंग, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, लोशू ग्रिड स्क्वेअर, जिओमान्सी या सर्व कन्सेप्टमध्ये तुम्ही माझ्याशी क्वेश्चन आन्सरिंग करू शकता आणि ते क्वेश्चन आन्सरिंग केल्यानंतर जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, जर तुम्हाला आत्मविश्वास असेल की तुमच्या व्हिडिओला 1000ची व्ह्यूवरशिप येऊ शकते तर तुम्ही मला डेफिनेटली कनेक्ट करू शकता आणि ज्या वेळेला तुमच्या कुठल्याही एका प्लॅटफॉर्मवरती जेव्हा 1000ची व्ह्यूवरशिप येते त्यावेळेला मी स्वतः घेऊन येतो तुमच्याकडे वास्तुकार मानाची पैठणी। वास्तुकार मानाच्या पैठणीच्या 19व्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत रंजना पांडव यांच्याकडे आणि यांच्या बरोबर आज आपण इकडे आपल्याबरोबर बरेचसे ऑडियन्ससुद्धा आहे आणि ऑडियन्स आपल्याला वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावरती काही प्रश्न विचारणार आहेत। तर त्या प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण बघणार आहोत संपूर्ण एपिसोडमध्ये कशा पद्धतीने इथे क्वेश्चन आन्सरिंग होणार आहे। मॅडम तुमचं नाव सांगा। वंदना। वंदना मॅडम आपल्याला पहिला प्रश्न विचारताय। माझ्या मुलाचं लग्न जुळत नाहीये। वंदना मॅडमने आपल्याला प्रश्न विचारला आहे की त्यांच्या मुलाचं लग्न जुळत नाही तर आपल्याला काय करायला पाहिजे। बेसिकली होतं काय, प्रत्येक वेळेला लग्न जुळत नाही हा जो विषय आहे हा आपल्या कुंडलीतल्या गुरुबळाशी रिलेटेड असलेला विषय आहे। तर नॉर्मली ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा ॲडव्हान्स ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्या वेळेला आपल्या कुंडलीमध्ये गुरुबळ प्रॉपर नसतं, गोचरचा जो गुरुबळ आहे ज्याला आपण लाईव्ह टेलिकास्ट म्हणतो, आत्ता आकाशामध्ये काय परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे गुरु कसा चालू आहे
तो त्याला टॅली होतो की नाही हे त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्या कुंडलीप्रमाणे बघितलं जातं. आयदर दॅन मूळ कुंडलीमध्ये जर गुरु तुमचा आदर्श ठिकाणी नसेल तर आपल्याला लग्न होण्यासाठीचा जो विलंब आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अजूनसुद्धा बरेचसे छोटे मोठे क्रायटेरियाज त्याच्यामध्ये आहेत, जसं की सप्तम स्थानामध्ये किंवा प्रथम स्थानामध्ये काही ग्रह असतात ज्या ग्रहांमुळे लग्न होण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे ऑब्स्टिकल्स क्रिएट होतात. तर आता तेवढं सगळं इकडे खूप भाराभर डिस्कस न करता आपण इन शॉर्टमध्ये एवढंच समजून घेऊ की आपल्या त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर गुरुबळ कमी असेल तर लग्न होण्यासाठी विलंब हा होत असतो. तर त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची उपाययोजना करायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती अपडेट करायला पाहिजे, तर ते सगळं कमर्शियल कन्सल्टिंगचा पार्ट येतो आणि त्याच्याप्रमाणे आपण त्या गोष्टी पुढे सांगत असतो. तर मूळ कुंडलीमध्ये जर गुरु आपला व्यवस्थित असेल तर लग्न जुळण्यासाठी अजिबात प्रॉब्लेम येत नाही. किंवा आयदर गोचरमध्ये जसं लाईव्ह टेलिकास्टमध्ये जर गुरु आपला चांगला असेल तर लग्न जुळण्यासाठी अतिशय आदर्श असा मानला जातो. तर त्या दोन गोष्टी आपल्याला टॅली करून बघणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण कुंडली बघतो आणि ज्यावेळेला आपण सांगतो तर त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी करू शकतो. श्री स्वामी समर्थ. मॅडम तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रीत प्रसाद कदम. प्रीत कदम मॅडम आपल्याला एक प्रश्न विचारताय, बोला मॅडम. माझा असा प्रश्न आहे की आपण वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनामध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे मला पहिलं विचारायचं आहे. आणि आपल्या घरात जर एखादी गोष्ट जर चुकून कुठे दुसऱ्या ठिकाणी हे झाली तर त्याचा आपल्याला इम्पॅक्ट किती पडतो, तर त्याचा चुकीचा इम्पॅक्ट कसा पडतो आणि जर त्याचा चांगला इम्पॅक्ट कसा पडतो हे मला जाणून घ्यायचं आहे. बरोबर. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये. आपलं डेस्टिनी जर चांगलं असेल तर आपण झोपडीत सुद्धा करोडपती होऊ शकतो. म्हणजे आपलं नशीब जर चांगलं असेल तर आपण कुठेही तावून सुलाखून निघू शकतो. पण हेच जर आपल्याला आपलं वास्तुशास्त्र जर नकारात्मक रिझल्ट देत असेल तर ते त्यावेळेला जास्तीत देतं ज्या वेळेला आपलं नशीब जोरावर नसतं. मग जेव्हा आपलं डेस्टिनी कुठेतरी डाऊन होतं त्यावेळेला आपल्याला वास्तूचे नकारात्मक रिझल्ट बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये बेस असा आहे की पंचमहाभूतांची जी बॅलेन्सिंग करण्याची जी सायकल आहे ती सायकल जेव्हा इंटरप्ट होते, डिस्टर्ब होते, किंवा आपण असं म्हणू शकतो की ती सायकल जेव्हा अँटी क्लॉकवाईज काम करते किंवा विरोधाच्या परिस्थितीमध्ये ती जेव्हा काम करते तेव्हा त्याचे नकारात्मक इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती पडतात. मग त्यामध्ये आपल्या वास्तूची पुनर्रचना असेल, आपल्या वास्तूची अरेंजमेंट असेल किंवा आपल्या वास्तूचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे पण वास्तू घडवताना आपण ज्या पद्धतीने ती घडवलेली आहे किंवा त्याच्यामध्ये आपण जे पण फर्निचरचं अलाइनमेंट केलेलं आहे किंवा 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशनचे जे एलिमेंट्स आहेत ते एक्सटर्नल एलिमेंट्स आणि इनबिल्ड एलिमेंट्सचं कुठेतरी मिसमॅच होणे, या सगळ्या गोष्टी जेव्हा तिकडे होतात त्यावेळेला आपल्याला वास्तू नकारात्मक रिझल्ट द्यायला सुरुवात करते. हा असा आत्तापर्यंतचा आमचा 25 वर्षांचा अनुभव आहे. आणि आत्तापर्यंत वास्तुकार, मी स्वतः वास्तुकार डॉक्टर भूषण 30,000 पेक्षा सुद्धा जास्त लोकांना सकारात्मक रिझल्ट माझा देऊन झालेला आहे 25 वर्षामध्ये. टाळ्या. खूप डॉक्टरांकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेला आपण. डॉक्टर काय म्हणतात, मी इथे नेणार नाही, तुम्ही बॉम्बेला न्या. बरोबर. तसा तो प्रकार आहे. आता काही केसमध्ये आम्ही जागा बघतो आणि सांगतो की इथे काय होणार नाही, तुम्ही आता दुसरीकडे घर बघा, तिथे चांगलं बघा आणि बघून घ्या आणि राहा. वास्तुशास्त्र तज्ञ काय थोडेसे पैसे घेईल तुमचे, बरोबर की नाही, पण ते तुम्हाला 1 वर्षामध्ये वास्तुशास्त्र तुम्हाला 21 दिवस ते 45 दिवसामध्ये रिझल्ट देतं आणि 21 दिवस ते 90 दिवसामध्ये रिझल्ट देतं. मग त्या केसमध्ये तुम्हाला 1 वर्ष खूप मोठं स्पॅनिंग आहे, पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल तुम्ही राहत असाल तर. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर जर निगेटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह कन्सिस्टंटली तुम्हाला हेल्थ, वेल्थ, रिलेशन या सगळ्यामध्ये चॅलेंजेस क्रिएट करणारं असतं. हे नमस्कार, माझे नाव नूतन प्रमोद कोकाटे. मला प्रश्न असा विचारायचा आहे सर की देवघरामध्ये नक्की किती मूर्ती असाव्यात? गणेशाची मूर्ती ही कॉमन आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठे तीर्थयात्रेला गेलो तर तिथून एक आणतो, तर ती देवघरात ठेवावी का किंवा देवघरात चेंज करायचा झाला तर तो कधी करावा? नूतन मॅडमने आपल्याला अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे, ज्यामध्ये आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे आपल्या वास्तूमध्ये फक्त 2 ते 3 प्रकारचे देव असायला पाहिजे. पहिला म्हणजे गणपती. गणेशाची पूजा केल्याशिवाय कुठल्याही देवाची पूजा आपल्याला लागू पडत नाही. दुसरं, आपली कुलदेवता जोपर्यंत आपल्या वास्तूच्या मंदिरात नसते तोपर्यंत तो मंदिर हे मंदिर मानलं जात नाही. तिसरा म्हणजे आपण ज्या आराध्य गुरुला बसतो, आपण ज्या आराध्य शक्तीला बसतो त्या शक्तीची प्रतिमा तिथे असणं फार गरजेचं आहे. चौथं, या सगळ्यांबरोबर एक कळस बरोबर असणं फार गरजेचं आहे. कळशाची पूजा जोपर्यंत तुमच्या वास्तूत होत नाही तोपर्यंत तुमचं अध्यात्म देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून
तुम्ही आस्क वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलला गेलात की तुम्हाला माझे लाईव्ह सेशनचे व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामध्ये मी अनंत वेळा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही परत एकदा रिवाइंड करून बघू शकता. तर एवढं सगळं स्क्रिप्ट इथे देणं शक्य नाही आहे, पण बेसिक पॉईंट आहे, प्रत्येक देव हा मूर्ती एकदाच असावी, प्रत्येक देवाची प्रतिमा ही एकदाच असावी. बरेच वेळेला कुलदेवतेच्या बाबतीत सुद्धा महिला म्हणतात किंवा कुलदेवतेच्या बाबतीत सुद्धा बरेचसे लोक असं म्हणतात की आमच्याकडे टाक आहे पण फोटो नाही आहे. तर असं चालत नाही. तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या कुलदेवतेचे टाक असणं पण तेवढंच गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम कुलदेवतेचे फोटो असणं पण तेवढंच गरजेचं आहे. फोटो मार्केटमध्ये मिळत नसेल तर तुम्ही त्या स्थानावरती जा, कॅमेरा घेऊन तिथे फोटो काढा आणि तो फोटोचं हातभर साईजचं एक फ्रेममध्ये बनवा आणि तो तुमच्या मंदिरामध्ये ठेवा. जोपर्यंत तुमच्या वास्तूच्या मंदिरामध्ये कुलदेवता येत नाही तोपर्यंत तुमच्या वास्तूला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत नाही. आणि तुमच्या वास्तूला जर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत नसेल तर तुमच्या जीवनाला सुद्धा ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत नाही. हा सगळा 2 तास 3 तास बोलण्याचा विषय आहे. हा आम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये इकडे संपवू शकत नाही. पण तुम्ही जर माझं आस्क वास्तुकार गुरु हे माझं यूट्यूब चॅनल आहे ते जर तुम्ही बघितलं तर तिथे माझे अनंत प्रकारचे व्हिडिओ आहेत. आत्तापर्यंत 18 लाखपेक्षा सुद्धा जास्त लोकांनी हे चॅनल बघितलेलं आहे. मॉरिशस, दुबई, नेदरलँड, US, सिडनी, मालदीव, मेलबर्न, सॅन फ्रान्सिस्को एवढ्या देशांमध्ये हे चॅनल ऑलरेडी बघितलं जातं आहे. आणि या सर्व चॅनलचा, या कॉन्टेंटचा, स्पिरिच्युअल कॉन्टेंटचा तुम्हा सगळ्यांना बेनिफिट व्हावा यासाठी मी एवढं कॉन्फिडेंटली तुमच्यासमोर बोलतोय. मी तुमच्यासमोर कॉन्फिडेंटली याच्यासाठी बोलू शकलो की माझी 25 वर्षांची प्रॅक्टिस आहे. लर्न वाईल अर्न मी 7 वर्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारचे अनंत असे पराकोटीचे 7 गुरु लाभले आणि त्या गुरूंच्या आशीर्वादाने, गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी अतिशय तंतोतंत माझ्या प्रोफेशनमध्ये पाळतो. माझ्या फॉलोअर्सला सुद्धा पाळायला सांगतो, माझ्या क्लायंट्सला सुद्धा पाळायला सांगतो आणि त्याचे रिझल्ट्स हे सगळे आज आपल्याला सगळ्या लोकांना गेल्या 5 ते 7 वर्षात, 8 वर्षात, 10 वर्षात आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे. श्री स्वामी काय नाही, मी काय बोलतो, आता पूर्वी चूल एक होती, सगळं कुटुंब एकत्र पद्धतीमध्ये राहत होतं. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी शक्य होत्या. आज कोणी पैसा कमवण्यासाठी मुंबईत आहे, कोणी पैसा कमवण्यासाठी दुबईत आहे. मग त्याची देवता त्याच्या बरोबर नको का? त्याचं कॉस्ट्युम त्याच्या बरोबर आहे, त्याचं बँक बॅलन्स त्याच्या बरोबर आहे, त्याचे रिलेशनशिप त्याच्या बरोबर आहे, मग त्याचा गॉड त्याच्या बरोबर नको का? दॅट द पॉइंट. तुम्ही ते जुन्या गोष्टी आता झाल्या ते 100 वर्षापूर्वीच्या पाहिजेच. तुमच्या वास्तूमध्ये तुमचा कुलदेवतेचा फोटो नाहीये ना, म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या कुळाचे आई वडिलांचे फोटो नाहीये. दॅट द एंड ऑफ द स्टोरी. पण जोपर्यंत तुमचं कुलदेवता तुमच्या कुळाचे आई वडील आहेत, तुमच्या आई वडिलांचा जर आशीर्वाद मिळाला नाही तुम्हाला तर तुमची प्रगती होईल का जीवनामध्ये? बरोबर की? तर ते तसंच आहे. दॅट कॉल्ड कुलदेवता म्हणजे काय? ज्या 7 पिढ्यांनी कन्सिस्टंटली त्या देवतेची पूजा केली आहे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला आणि त्या कुळाचा उद्धार झालाय, ते जे देव आहेत दॅट कॉल्ड द कुलदेवता. कुलदेवता काय असं आकाशातून पडून कोणी घेऊन नाही आलं की कुलदेवता मी आणले असं नाही आहे. पण ज्या लागोपाठ 7 पिढ्यांनी ज्या देवांची पूजा केली आणि त्याच्यामुळे त्या कुळाचा उद्धार झाला, दॅट कॉल्ड कुलदेवता. आणि एका वास्तूमध्ये 3.5 वर्ष ज्यांनी भाग्य भोगलं त्याच वास्तूमध्ये, एका वास्तूमध्ये ज्या तुमच्या पिढ्यांनी 150 वर्ष भाग्य भोगलं, त्याच्या पुढच्या 150 वर्षच्या ज्या त्या 3 पिढ्या आहेत त्या लोकांनी दुर्भाग्य भोगलं. असा तो वास्तूची सायकल आहे. मग आता ह्या कोपऱ्यावरून सायकल चालू झाली, मग ती प्रॉस्परिटी पूर्ण प्रॉस्परिटी ती देत जाणार. आणि ह्याचा जो ऑपोजिट कोपरा आहे तो 150 वर्षानंतर क्रॉस होणार. आणि मग त्या 150 वर्षानंतर मग सगळी दरिद्रता इथपर्यंत मग ते 3 पिढ्या भोगतात त्या. मग टोटल किती झाले? 150 किती झाले? 300. आपला इतिहास आठवा आणि ते राज्य आठवा आणि ते राज्यकारभार करणारे आठवा आणि ते किल्ले, गड किल्ले किंवा जे पण गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं ते लागोपाठ 3 पिढ्यांनी राज्य भोगलं, त्याच्यानंतर 3 पिढ्यांनी दारिद्र्य भोगलं. तुम्ही अभ्यास करा, हे माझं झालेलं आहे करून. हॅपीनेस डबल पाहिजे तर मूर्ती एक पाहिजे किंवा देव काय असतं, तुम्ही तेवढं कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. देव तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही देवासाठी आहे. चेंज करायचं झालं तर वेळ कोणती नाही, ते कस्टमाइज आहे. म्हणजे असं बोलत नाही, जे कॉन्फिडेंटली मला बोलण्यासारखे ते मी कॉन्फिडेंटली, जे कस्टमाइज आहे ते कस्टमाइज. असं पाट्या टाकायची कामं नाही करत आपण. ठीक आहे. आता समजा आपण एका गावातून दुसऱ्या गावात झालो तर मग त्या गावातली देवता आपली हे झाली बरोबर. आता 3 पिढ्यांनी आधी ती सोडल्यानंतर 3 पिढ्या तिकडे पुढे दुसऱ्या गावात गेल्या.
मग नक्की कुलदेवता कुठली म्हणायची मग? मी काय 7 पिढ्या जे कंटिन्यू करतात तीच कुलदेवता असं आहे ते. आता ह्यांच्या तुमच्या खापर आजोबा कोण होते, त्यांनी जे फॉलो केलं तेच तुम्हाला पुढे करायचंय. आणि आपण म्हणतो तुळजाभवानी आपली कुलदेवता सगळ्यांची. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्या आता माझ्याकडे अनंत प्रकार आहेत या सगळ्यांमध्ये, ज्यांच्या कुलदेवता आयडेंटिफाय होत नाहीत, माझ्याकडे असे काही आध्यात्मिक उपाय आहेत जे उपाय केल्यानंतर कुलदेवता तुम्हाला साक्षात देऊन दर्शन देते स्वप्नामध्ये. अजून काय पाहिजे सांगा. तर मला माझी कुलदेवता माहिती नाहीये, तर म्हणजे मग त्याचं प्रोसिजर आहेत त्या गोष्टी. आता इथे बोलणं सगळ्यांसमोर बोलण्याचा तो विषय नाही, तो कस्टमाइज विषय आहे. पण आमच्याकडे काय असे विधी आहेत किंवा आमच्याकडे काय अशा गोष्टी आहेत जे तुमचे मिस झालेले जे गॉड आहेत ते तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमॅनिटी क्रिएट करतात. म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती ते देणार तुम्हाला दर्शन, एवढी गॅरंटी आमची. असे काही गोष्टी आहेत ते आम्ही करतो बरोबर. असं आहे ते. पण ते कस्टमाइज आहे, म्हणजे असं प्रत्येकाचं सेम नसतं ते. मग त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय होणार की तुमचं कुलदेवता कुठली आहे आणि मग ते ठिकाण तुम्हाला ते दाखवणार. ते ठिकाण जे जेव्हा तुम्हाला लक्षात आलं तुम्ही जायचं. तुम्ही जायचं तिकडे जाऊन फोटो काढायचा, हे करायचं, त्यांचं काय ते आहे ते करायचं सगळं. आणि ते आम्ही सांगतो सगळं पुढे काय काय करायचं. माझं नाव राधा यादव आहे. सर आता तुम्ही ते सांगितलं कुलदेवताचं हे, आणि मग ते आपल्या पिढीनं पिढी ते कष्ट चालतच राहतात ना, ते तुम्ही आता म्हटलं 100%. मग ते कुलदेवताचं आपल्या मंदिरामध्ये ते फोटो लावणंच हे गरजेचं आहे ना. बरोबर. असं मग ते उपाय पण ते सगळं तुम्ही सांग, ते सगळं कस्टमाइज आहे. म्हणजे सगळ्यांचं सेम नाही, जे सगळ्यांचं सेम आहे ना ते मी इथे सांगणार. आपल्या घरात पण कष्ट राहतातच ना, काय आपलं चुकलं गेलं परफेक्ट काय आहे. असं. खरं आम्ही त्यातून लय गुजरले ते. आणि एक क्वेश्चन अजून सर, ते माझा पोरगा आहे सूरज नाव आहे त्याचं, सूरज ओमप्रकाश यादव. बायोटेक्नॉलॉजी केलाय, झालंय त्याचा अभ्यास पूर्ण, आता 1 वर्ष झालं. पण त्याचं मन लागत नाही अभ्यासाचं, म्हणजे पुढे जॉबमध्ये काय करायचं काय नाही असं. त्याचं कुंडली पण काढली. बरेच वेळेला काय होतं, कुंडलीमध्ये आंतरदशा महादशा वेगळ्या असतात आणि ग्रहदशा त्यांच्या वेगळ्या असतात. तर त्यावेळेला ती व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन फोकस होऊ शकत नाही. मग आता वेगवेगळे ग्रह आहेत किंवा वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत त्यामध्ये, ते असं नाही. त्याचं कुंडलीमध्ये मी दाखवू शकते तुम्हाला सगळं आहे, म्हणजे सरकारी नोकरीचा जॉब पण आहे त्याला, सगळं चांगलं आहे, पण त्याचं मन चंचल आहे. काय होतं, कस्टमाइज कुंडलीमध्ये ते बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. तुम्ही असं म्हटलं एखाद्या व्यक्तीचं मन चंचल आहे, तर मी काही गोष्टी अशा ज्या मी माझ्या गादीवरती बघून तुम्ही असं पण सांगू शकतो मी, तसं नाही. पण ते ठिकाण हे नाही, कारण ती शक्ती वेगळी असते, ही शक्ती वेगळी आहे. तर तो तसा प्रकारे. पण कुंडली इज अ व्हेरी तार्किक, म्हणजे सायंटिफिक स्पिरिच्युअलिटी ऑन कुंडली. तर कुंडली खूप कॉन्फिडेंटली आम्ही त्याच्यामध्ये सांगतो सगळ्या गोष्टी. पण जोपर्यंत त्याचा आयडियल अंतर्दशा महादशा त्याच्या कुंडलीत येत नाही, त्याप्रमाणे तोपर्यंत त्या व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस होऊ शकत नाही. एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शुभांगी सुरेश खांबे. माझा मुलगा छोटा कबड्डी खेळतो, पण त्याला काय म्हणजे सक्सेस येत नाही. त्याला काहीतरी त्याचं म्हणजे त्याला अपघात वगैरे होतो काहीतरी पायाचा. मुलगा माझा किती वर्षाचा आहे? 25. बरेच वेळेला कुंडलीमध्ये ना अतिगंड नावाचे योग असतात किंवा इतर पण नकारात्मक काही दोष असतात. तर त्यावेळेला आमच्या भाषेत त्याला आम्ही सेक्युरिटी लावण्याचा प्रयोग आम्ही करतो त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला अशा ज्या घटना घडतात त्या आपल्या जीवनामध्ये नकारात्मक घडतात, म्हणजे ॲक्च्युअल व्यक्तीच्या लाईफमध्ये जीवनामध्ये ज्या पण नकारात्मक घटना घडतात आणि आध्यात्मिक व्यक्तीच्या लाईफमध्ये ज्या पण नकारात्मक घटना घडतात, ह्या दोन्ही नकारात्मक घटनांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही पहिले ही गोष्ट समजून घ्या. कारण स्पिरिच्युअलिटी करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला एखादा अपघात झाला जरी तरी तो छोटा मोठा अपघात असतो. पण अध्यात्म न करणाऱ्या व्यक्तीचा अपघात हा छोटा मोठा नसतो, तो खूप मोठा असतो. त्याच्यातनं सर्व होण्यासाठी लागणारी क्षमता, लागणारा वेळ, लागणारी ऊर्जा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. तर अतिगंड नावाचे योग कुंडलीमध्ये असतात. ज्या वेळेला ते येतात त्या वेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असे आकस्मिक बदल किंवा काही आकस्मिक घटना, नकारात्मक घटना घडू शकतात. पण त्याच्यासाठी थोडं स्पिरिच्युअल असेल तर मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. आपण असं म्हणू शकतो की एखादा जर काही मोठी घटना घडणार असेल तर ती हातावरनं बोटावर येऊ शकते जर तुम्ही आध्यात्मिक असाल तर, किंवा बोटावरनं नखावरती येऊ शकते जर तुम्ही आध्यात्मिक असाल तर. ॲटलिस्ट सम रिझनेबल गिविंग देअर ट्रबल इन दॅट युअर लाईफ. म्हणजे थोडंसं रिझनेबल डिस्काउंट, म्हणजे देव तुम्हाला दुःख देणार पण थोडं डिस्काउंट मारून देणार.
एवढं मात्र 100%. पण त्यामध्ये सक्सेस मिळेल का की दुसरं काही ते कुंडली बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. हे थोडं वेग आहे, म्हणजे असा प्रश्न वेग आहे हा तुमचा. म्हणजे काय होतं, आता तुम्ही तो समोर असताना तर तरी पण मी सांगू शकलो असतो. हे थोडं वेग होतं खूप असं होतं. हां, तर ते कुंडली बघितली तर मी तुम्हाला डेट टू डेट सांगू शकतो की या तारखेपासून या तारखेपर्यंत अशा गोष्टी होऊ शकतात. एवढं आमचं प्रॅक्टिस आणि एवढं प्रेडिक्शन्स आहे त्यामध्ये. पण त्यामध्ये मला ब्रह्ममुहूर्तावरती उठून मी सगळा अभ्यास करतो, ते सगळं स्टडी करतो आणि मग त्याचं गोष्टी सांगतो सगळ्या. म्हणजे असं आले बघितलं सांगितलं असं पाट्या टाकायची कामं मी करत नाही. म्हणजे खूप लक्ष देऊन, म्हणजे खूप कॉन्शियसली या सगळ्या गोष्टी मी हँडल करतो. आणि म्हणूनच कदाचित स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत दूरपर्यंत पोचत आहेत आणि लोकांना रिझल्ट्स पण तसे मिळत आहेत. म्हणजे हे खरं तर त्यांचेच खरे आभार मानायला पाहिजे आपण, आहे की नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी गीतांजली साळगावकर आणि मला लग्नाचंच विचारायचं आहे. माझी मुलगी आहे म्हणूनच मी म्हटलं ठीक आहे, बोला ना. हां, तिचं लग्न ठरलंय, तिने स्वतःच ठरवलंय. सगळं चांगलं आहे, पण आत्ता ना त्या मुलाची नोकरी सुटली आहे. तर म्हणजे आम्ही असं ह्याच्यात आहोत की लग्न करायचं, हां, की पुढे ढकलायचं अजून लग्न, असं सगळं चाललंय आमच्या डोक्यात. तर काय करायचं असेल त्याच्यासाठी? तर एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची यामध्ये की कुंडली मिलन हा जो ॲस्ट्रॉलॉजी मधला प्रकार आहे तो पहिले करून बघणं किंवा तो पहिले करून घेणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बरेच वेळेला आपल्या जीवनामध्ये एक व्यक्ती येते आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घटना घडतात, असे काही रूल्स आहेत. दुसरं, आपल्या व्यक्तीमध्ये आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती येते आणि आपल्या जीवनामध्ये नकारात्मक घटना घडतात, अशा पण काही गोष्टी आहेत किंवा असे पण काही एक्सपिरियन्स आपण बघितलेले आहेत. तर त्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्यासाठी किती लकी आहे किंवा एखादी व्यक्ती आपल्यासाठी किती अनलकी आहे हे आपण आधीच बघायला पाहिजे किंवा आधीच ओळखून घ्यायला पाहिजे. तर हे इनिशियल स्टेजला या सगळ्या गोष्टी पहिले लक्षात येत नाहीत, पण नंतर मात्र त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनामध्ये त्याचे बघायला लागतात. तर त्यावेळेला कुंडली मिलन हा जो लग्न करण्याच्या आधी ॲस्ट्रॉलॉजरकडे कुंडली मिलन नावाचं एक प्रोसिजर असते, तर ती डेफिनेटली करून घ्यायला पाहिजे. पण नुसतं कुंडली मिलन त्यात नसतं, तर कुंडली मॅचिंग पण असतं. तर कुंडली मिलन आणि कुंडली मॅचिंग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ते मी ते स्टार मार्क करून सांगतो. कारण बरेच वेळेला बरेच ठिकाणी लोक कुंडली मिलन केलं की झालं असं करतात, पण ते तसं नाही आहे. कुंडली मिलन जरी झालं तर कधी कधी कुंडली मॅच होत नाही आणि त्यावेळेला पण परत तसेच गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये पुढे बघायला मिळतात. मग त्यावेळेला परत आपण म्हणतो की आम्ही तर कुंडली बघितली होती, कुंडली मिलनमध्ये तर त्यांना एवढे गुण चांगले जुळून आले होते, मग तरी पण मग परत असं या व्यक्तींच्या जीवनामध्ये नकारात्मक घटना का घडल्या? पण त्यांनी त्यावेळेला कुंडली मॅचिंग केलेलं नसतं किंवा कुंडली मॅचिंग हा एक वेगळा पार्ट आहे, तर तो केलेला नसतो. आपण काय करतो, एक तर कुंडली मॅचिंग करतो तर मिलन करत नाही आणि मिलन करतो तर मॅचिंग करत नाही. दोन वेगवेगळे फंड आहेत. तर ते दोन्ही पण प्रोसिजर्स व्यवस्थित करून घेणं फार गरजेचं आहे. तर मग असं मग तुम्ही म्हणता तसं ते घडत नाही आणि त्यामध्ये जर तुमचं ओके असेल तर मग ते लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाही, अशी गोष्ट आहे. खूप मला चांगली म्हणजे पॉझिटिव्हिटी आली तुमच्या या वाक्यामुळे, कारण आम्ही खूप ह्याच्यात आहोत. अगदी काय होतं, आम्ही असेल तर हो म्हणतो, नसेल तर नाही म्हणतो. समोरच्या माणसाने डोकं फोडलं तरी आम्ही आमचं जे आहे ते आहे, विधीचं विधान आहे. मला म्हणजे बोलल्यामुळे आणि आम्ही समजून पण सांगतो. बरेचशा महिला वर्ग माझ्याकडे येतात, तरुणी वर्ग माझ्याकडे येतो, मी समजून सांगतो की हे काय होणार नाही बाई, तू काय करू. पण तुमच्या तोंडून आला आता, म्हणजे मी थोडीशी परत 2 वर्षांनी तुला माझ्याकडे यायचंच आहे, तो पण टाइम सांगतो मी तिला. 4 वर्षांनी यायचंच आहे, 7 वर्षांनी यायचंच आहे. एक तर माझ्याकडे 16 वर्षांनी आली. मग मी पहिले सांगितलं होतं नको करू म्हणून, मग आली. आता चुकली बोलून फायदा काय, खूप टाइम झाला ना त्या गोष्टी. म्हणजे असं ते सगळ्या गोष्टी होतात. तर आम्ही आधीच अवेअर करतो, आधीच सांगतो लोकांना. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं नाही की काय होतं, आम्ही थोडीशी फी घेतो पण काम एकदम व्यवस्थित करतो, असं आहे. श्री स्वामी समर्थ. माझं नाव सुजाता सूर्यकांत कदम. मला आता सध्या वय 68 आहे. बरोबर. माझं तरुण पण चांगलं गेलं, पण म्हातार पण हे गुडघ्याने खूपच त्रास होतोय. खूप म्हणजे खूपच. माझे याच्या पुढे मी उभी राहू शकणार नाही का अशीच राहणार? काहीतरी तुमची औषधं वगैरे असतील तर सांगा. औषध तर बघा, खूप कंटाळले मी. औषध जन्मतारीख माहिती तुम्हाला? 12/2/57 1957. 12 फेब्रुवारी का? हा, फेब्रुवारी. 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो, तुम्ही शक्य झालं तर करा.
एक म्हणजे भीमसेन कापूर असतो ना, हां तो साजूक तुपात बुडवायचा. अशा 2 छोट्या वड्या घ्यायच्या. त्याच्या वड्या काय फिक्स नसतात, त्या रॅन्डम असतात, बरोबर की नाही. तर ते 2 छोट्या अशा घ्यायच्या आणि त्या साजूक तुपात असं चमचाभर साजूक तूप घ्यायचं, त्यात त्या भिजवायच्या आणि लगेच कुलदेवतेच्या समोर लावायच्या. मग कुलदेवता समोर पाहिजे. आपण काय करतो, कुलदेवता तिकडे, दिवा लावतो इकडे आणि म्हणतो घालीन लोटांगण वंदीन चरणा, असं चालत नाही. मग ते समोरासमोर अशी लावली ना तुम्ही की ती जी ज्योत आहे ना, ती प्रतिमा त्याच्यामध्ये झळकली पाहिजे. असं तुम्ही करा. आणि श्री स्वामी समर्थांचे 7 माळी जप करा आणि रोज महादेवाला पाणी वाहा. आता तुम्ही काय काय मी करणार गावी जाते ना, कुलदेवता माझ्या समोर असणार, मी तिचे शेवट करू शकता, नाही करू शकता. आणि दुसरं तुम्ही काय सांगितलं, स्वामी समर्थाचा जप करा. स्वामींचा श्री स्वामी समर्थ 7 माळी जप करायचा रोज. 7 माळी मी आपली 3 करते. हा, मग 7 करा. आता 7 माळी करा. एका बसले की 7 माळी उडून टाकायच्या. आणि आता महादेवाला पाणी मला इथेच जमत नाही घालायला, तुम्ही तिकडे हा, मग ते जमत नाही ना, तेच महत्वाचं असतं. लांब आहे आमचं. नाही तर मग महादेवाची पिंड घ्या कुठल्या तरी त्या झाडाखाली ठेवा आणि तिथे वाहा पाणी जवळच तुमच्या, जिथे तुम्हाला जाण्याला सोपं पडेल. पण ते वास्तूत नाही चालत. महादेवाची पिंड वास्तूत नाही पाहिजे, थोडी बाहेर पाहिजे. बाहेर तसे ठेवू, आपल्या इथे आता कसे ठेवू. समजा मी 4-5 महिने राहीन तेव्हा पूजा करेन. त्याच्यानंतर मग कोणतरी काय होणार? करे तिथे कोण नाही आमच्या गावी, आमच्या गावचं मला कोणीतरी तर असेलच ना. मग जाऊन आपण करायची. कोणाला तरी येईल तर आता बघा करेल. 2 वर्ष मी इथे आहे, घर बंद करून. माझं मग थोडं लक्ष असं लागत नाही. सार्वजनिक ठिकाणी थोडी गर्दीच्या ठिकाणी बसवा महादेवाची पिंड. आमच्याकडे नाही शक्य, कारण का एक घर इकडे एक गोष्ट लक्षात घ्या, कुठे जाणार? प्रॉब्लेम कोणाला, तुम्हाला का महादेवाला? मला आहे जास्त. माझं तुम्ही महादेवाचं करा, महादेव तुमचं करणार नाही त्याच्याशिवाय. त्याच्या नामस्मरण मास्टरला करेन, हा त्यांची पूजा हे करेन, महादेवाच्या बसवून. पिंडीवर तुम्ही पाणी वाहिलं ना, तुळशीमध्ये काहीतरी फरक छोटंसं पडेल. हे करा आणि मग आणि थोडंसं तुळशीत फरक घाला. पडल्यावर तुम्हाला समजेल मी काय म्हणतो ते. मग तुळशीमध्ये अशी पिंड ठेवली नाही, आपण- नाही, नाही, तुळशीमध्ये नाही तुळशीत नाही चालणार. तुळशीत चालते पण तुम्हाला नाही चालणार. असं तुमच्या केसमध्ये ती येत नाही. असं असं डेट ऑफ बर्थ बघून सांगतोय ना मी. हा हो. हा, असं आहे ते. देवारात ठेवली तर चालते का? देवारात ठेवली तर चालते, पण ती उपासना वेगळी आहे, ही वेगळी आहे. वेगळे पाणी हा, ही पूर्वकर्म दोषाची उपासना आहे आणि ती तुमची रुटीन मधली आहे. असं आहे. तर तुम्ही महादेवाला पाणी घालणार ना तर तुमचं आरोग्य एकदम मस्त होणार. तुम्ही करून बघा, आहे ना. नाही झालं तर मग हा महादेव आणि हा तुम्ही, मग घाला गोंधळ काय घाला. आता इकडेच आहे तोपर्यंत घालायचं जरासं. हा, तुम्ही करून बघा ना. करून बघा. नाही फरक पडला तर मग माझं नाव घेऊ नका परत, आहे की नाही. गॅरंटीने सांगता येत 5 दिवस आहेत माझी अजून. आहे दादा, काय गावी नाही, चालले आहेत त्या. मी सांगतो ते तुम्ही करा. हो घाल. फरक नाही पडला हा. तर माझं नाव घेऊ नका. पडलं तर मला नाश्त्याला बोलवा, मी येईल. तुम्ही या कधी. चला, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वास्तुकर मानाच्या पैठणीमध्ये आपण 19व्या एपिसोडमध्ये आहोत आणि आत्ताच आपण बघितलं की ऑडियन्सने आपल्याबरोबर कशा पद्धतीने वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र या विषयावरती क्वेश्चन आन्सरिंग केलं आणि त्याच्याशी रिलेट करणारा जो स्पर्धेचा भाग आहे तो आता आपण घेत आहोत इकडे. तो म्हणजे ज्या पण महिलांनी आपल्याबरोबर क्वेश्चन आन्सरिंग केलं त्या क्वेश्चन आन्सरिंगच्या बरोबरच आपल्याला त्यांना उखाणाही घ्यायला लावायचा आहे आणि त्याच्याच बरोबर आपण त्यांना देणार आहोत एक सुरेख असं गिफ्ट. चला, नाव काय मॅडम? वंदना मॅडम आता आपल्या बरोबर वास्तुकर मानाच्या पैठणीच्या 19व्या एपिसोडमध्ये उखाणा घेत आहेत. बोला. आसपास पळंग, मधी टेबल, टेबलावर घड्याळ, घड्याळात वाजला 1, दत्तारामचं नाव घेते, आंबुर्ल्यांची लेक. प्रीत कदम. कदम मॅडमने आपल्याबरोबर खूप चांगलं क्वेश्चन आन्सरिंग केलं. आता त्या घेत आहेत आपल्या सर्वांसाठी एक उखाणा. पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, प्रसादरावामुळे आली आयुष्याला गोडी. हे घ्या गिफ्ट. परत एकदा टाळ्या वाजवा. 2दा टाळ्या वाजवल्या तर काही हरकत नाही. नूतन प्रमोद कोकाटे. नूतन मॅडमने आपल्याबरोबर वास्तुकर मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 19 मध्ये खूप चांगलं क्वेश्चन आन्सरिंग केलं होतं आणि त्यांना आता आपण घ्यायला लावणार आहोत उखाणा. नूतन मॅडम एक उखाणा घ्या. त्यांना आपण देत आहोत एक छोटीशी भेट. वास्तुकर मानाच्या पैठणीच्या 19व्या एपिसोडमध्ये आपण आहोत आणि मॅडमने आपल्याबरोबर खूप चांगलं क्वेश्चन आन्सरिंग केलं होतं. मॅडम नाव सांगा. माझं नाव शुभांगी सुरेश खांबे. शुभांगी मॅडम आपल्यासाठी घेत आहेत आता एक उखाणा. कपाळी लावते टिकली चंद्रकोर, सुरेश रावांचं नाव घेते, भाग्य म्हणजे थोर. अरे पाहिलं का?
असंच राहा आणि कॅमेऱ्यात बघा. नमस्कार. वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 19, ज्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून 1000 व्ह्यूअरशिप ज्यांनी मिळवली त्या आहेत रंजना पांडव मॅडम. आणि हा एपिसोड आपण शूट करण्यासाठी आलेलो होतो ठाणे 5 पाखाडी येथे, आणि तो आज आपला शूट झालेला आहे. आणि रंजना पांडव मॅडम यांना आपण आज देणार आहोत वास्तुकार मानाची पैठणी.